वडखळ ते माणगाव काय रस्त्याची परिस्थिती आहे। या कोकण आपलं तसा विकेंड राईड बोललो ना आणि अशी आपली जाऊ कोकणात अजून काय पाहिजे ना? अरे वा, समोर कासव दिसत आहे। नमस्कार मंडळी, सुप्रभात। नवा दिवस, नवी सकाळ आणि नवी राईड। मी आहे राहुल सावंत आणि तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये RS मोटो व्लॉगमध्ये। आज आहे 22 मार्च आणि आपण चाललो आहोत कोकणात। तुम्हाला थंबनेल आणि टायटल बघून समजलं असेल आपण कुठे चाललो आहोत। आपण चाललो आहोत दिवे आगारला। दिवे आगार म्हटलं तर सुंदर असा समुद्र किनारा, नारळाची सुपारची बागा आणि सुंदर सुंदर असे जुनी मंदिरे। आज आपण जाऊन सर्व एक्सप्लोअर करणार आहोत, तर बघत राहा आपला व्हिडिओ, खूप चांगला होणार आहे। आणि आपण चाललो आहे मुंबई गोवा हायवेने, तर त्याचे अपडेट तर तुम्हाला देणारच। तर आपण आज बघू वडखळ ते माणगाव काय रस्त्याची परिस्थिती आहे। 1.5 महिन्यापूर्वी आपण गेलेलो त्या रस्त्याने, तेव्हा काम चालू होतं। आज बघूया केवढं काम झालेलं आहे। चला तर मग माझ्याबरोबर। तर मंडळी लागलो आपण आहोत आता मुंबई गोवा हायवेला। इथून पळसपे फाट्यापासून वडखळ रस्ता तयार आहे आणि काय त्याचा इश्यू नाही आहे, फक्त थोडेफार स्पीड ब्रेकर आहेत मध्ये मध्ये। आणि तुम्हाला जर हा पुरा डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल मुंबई गोवा हायवेचा, मुंबई टू कणकवली, माझा आधीचा व्हिडिओ आहे तो तुम्ही जाऊन बघा। त्याला तुम्ही भरपूर असा प्रतिसाद पण दिला आहे, खूप धन्यवाद, आभारी आहोत। आणि तुम्हाला खूप तो व्हिडिओ आवडला आहे, तर हा पण व्हिडिओ तसा तुम्ही या व्हिडिओला पण तसं तुम्ही प्रेम करा। बघा हा पण व्हिडिओ खूप सुंदर होणार आहे, इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे। तर तुम्ही बघत राहा आपलं चॅनल। जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर व्हिडिओ बघत, तर आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा। आपला हा मराठमोळा यूट्यूब चॅनल आहे, तुमच्या एका सबस्क्रायबरने आम्हाला प्रोत्साहन भेटेल आणि असेच आम्ही नवीन नवीन व्हिडिओ बनवू। सकाळचे 7 वाजले आहेत आणि वातावरण एवढं मस्त आहे ना, थंडी वाजते आहे प्रॉपर। म्हणजे मार्च महिन्यात उकडतं आहे बाहेर, पण आता सकाळ आहे मस्त। एक कर्नाळ्याचा किल्ला अभयारण्य आणि गार थंड हवा सुटली आहे, मस्त गारगार वाटतं आहे। राईड करायला खूप मजा येते। विकेंड राईड बोललो ना आणि अशी आपली जाऊ कोकणात अजून काय पाहिजे माणसाला। आता हा आला आहे माकडांचा ब्रिज। हे बघा इथे माकडं पण आहेत, इथे सगळी माकडं बसलेली आहेत। पण इथे थोडी गाडी हळूच चालवा, एक वेळ समोरच कोणतं खायला बिला घालतात लोक, तर माकडं रस्त्यावर येत असतात। मित्रांनो सूर्योदय झालेला आहे आणि छान असं धुकं पसरलेलं आहे। आता आपण लगभग पेनच्या जवळ पोचलो आहे। थोड्याच वेळात वडखळ आहे। 7:26 झाले आणि आपण आता वडखळच्या ब्रिजवर पोचलो आहोत। आता आपण इथे पुढे बघू मुंबई गोवा हायवेची काय स्थिती आहे। आपण 1.5 महिन्यापूर्वीच गेलेलो आणि आता तेव्हा काम चालू होतं, रस्ता त्यातल्या ठीकठाक होता। काम चालू होतं, आता रस्ता झाला आहे का कसं का काम थांबलं आहे सर्व तुम्हाला मी सांगेन। आता जर तुम्ही मे महिन्यात गावी जायचं असेल तुम्हाला, तर कसा आहे हा रोड, आणि मेन म्हणजे हाच रोड तयार नाही आहे आणि संगमेश्वर ते आपला लांजापर्यंत रोड तयार नाही आहे, नाहीतर मध्ये रोड तयार आहे। या रोडचं पण काम जोरात चाललेलं। आपला वडखळचा ब्रिज संपल्यानंतर अशा 2 लेन रोड लागतो आणि दोन्ही साईडला जायला रस्ते आहेत। आणि या साईडला बघत असाल तर आपल्या कोकण रेल्वेचा रूट चालला आहे। आता वडखळ गेल्यानंतर काहीतरी 4-5 किलोमीटर चांगला रस्ता होता। इथे ब्रिजचं काम चालू आहे, ऑलमोस्ट झालंच जमा आहे ब्रिज। आणि हा आपला सर्व्हिस रोड पण सिमेंटचा केल्यामुळे काही त्रास नाही होत आहे। नाही झाला नाही अजून हा ब्रिज, अजून अर्धा बाकी आहे, काय जॉईंट करायचं आहे, काम चालू आहे। पण सर्व्हिस रोड चांगल्या कंडिशनमध्ये आहे। आज शनिवार असल्यामुळे रस्त्यावर ट्रॅफिक आहे, लोक चालली आहेत फिरायला। आणि दिवे आगार आहे मुंबईपासून लगभग 200 किलोमीटर आणि पुण्यापासून 160-70 किलोमीटर आहे। त्याच्यामुळे शनिवार रविवार झालं की मुंबईचे पुणेकर सर्व दिवे आगार, हरिहरेश्वर, श्रीवर्धन या बीचकडे धाव घेतात। तेवढा ब्रिजचा भाग सोडला तर परत 2 लेन भेटला आपल्याला। आता आपण थोड्याच वेळात नागोठणेला पोचू, तर नागोठण्याची काय स्थिती आहे ते तुम्हाला दाखवतो।
अशी कोकणातली गावं दिसायला लागली ना, मनाला एक वेगळाच आनंद भेटतो. अशा डोंगर रांगा, अशी नदी एका साईडला दिसते, खूप सुंदर वाटतं. रस्ता पण चांगलाच भेटला आहे आम्हाला. 2 लेन आहे, दोन्ही वर्किंग आहे. आणि आपली हिमालयन गाडीचा परफॉर्मन्स खूप सुंदर आहे. ॲव्हरेज पण चांगला देते, 32-33चा ॲव्हरेज देते. मला ही गाडी चालवताना पॉवर अशी कमी, याची कधीच तुम्हाला उणीव भासणार नाही. आणि नागोठण्याच्या जवळ आलो आहे आणि रस्त्याचं बघा काय हालत आहे. इथे काय रस्त्याचं काम नाही झालं आहे, असाच रस्ता आहे. एक लेन तर झालेली आहे, पण थोडं रस्ता असाच आहे. हे बघा, इथे ब्रिजचं काम आहे. ब्रिज रखडला आहे, रखडला बोलता येणार नाही, काम चालू आहे ब्रिजचं. हे आले आपले पेवर ब्लॉक, मुंबई गोवाचं हे ट्रेडमार्क आहे हा. आणि ह्या ब्रिजचं काम खूप वर्ष झाली होत आहे. तर बघू कधी होतं आहे. तर गडकरी साहेब बोलले आहेत या वर्षाच्या एंडपर्यंत आपण रस्ता तयार करणार आहोत. तर बघू आता कितपत होतो आहे. गेल्यावेळी आपण 1.5 महिन्यापूर्वी आलो ते असंच काम होतं. जास्त काय विशेष सुधारणा दिसत नाही आहे. तर बघू जून जुलैपर्यंत किंवा गणपतीपर्यंत हे ब्रिज होत आहेत का तयार. आता 2 महिने उरले आहेत, नंतर पावसाळा येईल. आणि आपल्या कोकणातला पावसाळा बोललो तर तुम्हाला तर सर्वांना माहिती आहे. चला, ब्रिज संपला, रस्ता परत चांगला लागला. हेच आहे, थोडी ब्रिजची कामं जिथे रखडली आहेत ना, तिथेच थोडा रस्त्याचा इश्यू आहे, नाहीतर ठीकठाक रस्ता आहे. आता आपण नागोठण्याच्या जवळपास आलो आहे. इथे मित्रांनो बघा, रस्त्याचं काम अजिबातच नाही आहे. 14 वर्ष झाली इथे अजून खणून ठेवलं आहे. म्हणजे हे लोकांनी काय करत होते एवढ्या वर्ष काय माहिती, भूसंपादनच करत होते. तर या साईडला पण खणून ठेवलं आहे, या साईडला खडी टाकली आहे. हा रस्ता काय फक्त रस्ताच बनवायचा, काय कन्स्ट्रक्शन नाही बनवायचं, फटाफट होऊन जायला पाहिजे. तर काय अजून वर्कर तर पण काम करताना पण लोक कोण दिसत नाही आहेत की बाबा चालू आहे काम. एक दोन तुटक दिसत आहेत. आता आपण नागोठण्याच्या जवळ चालू आहे. ते कधी कामं होतील, जसं गेल्या महिन्यात काम होतं तसंच आहे अजून, काय त्यात प्रोग्रेस नाही आहे. का कामं नाही करत काय माहिती. समृद्धी महामार्ग तर 3 वर्षात तयार केला आहे या लोकांनी, एवढा लांब. आणि आता इथे आता जर भूसंपादन झालं आहे, सर्व झालं आहे, तरीसुद्धा असा काय इश्यू येतो आहे काय माहिती. आता इथे जर झालं आहे, ही एक लेन तर झाली आपली आणि ही लेन थोडी बाकी आहे. त्या नागोठण्याच्या जवळपास ना खूप कन्स्ट्रक्शन चालू आहे. थोडं तुम्ही या इथे ना थोडं लवकर द्या सकाळचं, कारण मी गेल्यावेळी ना लवकर आलेलो ना, तर मला एवढे ट्रक बी एवढे जास्त लागले नव्हते आणि मला प्रवास चांगला झालेला. थोडं तरी उशीर झाला. आता वाजले आहेत 8 वाजत आले आहेत, ऑलमोस्ट 7:51 झाले आहेत. तर मला ट्रॅफिक पण शनिवार असल्यामुळे ट्रॅफिक पण आहे आणि ट्रक पण खूप लागत आहेत मला, असं आहे. आणि मध्येच असा एक स्पीड ब्रेकर येणार. जरा गाडी चालवताना ना जरा जपूनच, कारण मध्ये चांगला रस्ता पण असतो आणि मध्ये त्याच्यामध्ये स्पीड ब्रेकर टाकलेला असतो त्या लोकांनी. ते बघा इथे पण रस्त्याचं काम पुरं बाकी आहे. ते आले नागोठणे. तर नागोठणे टू कोलाड तो रस्ता बघूया आपण कसा आहे. त्या नागोठण्याला वाटतं ब्रिज होणार आहे आणि हा खूप वर्षापासून ब्रिज पेंडिंग आहे. शाप जुना झाला आहे तो ब्रिज. हा बघा, तर कन्स्ट्रक्शन पण जुनं झालेलं दिसतंय सगळं. हे बघा
ते आहेत पेवर ब्लॉक्स. आपली चांगली ॲडव्हेंचर गाडी असल्यामुळे ना या पेवर ब्लॉकमध्ये पण काय वाटत नाही आहे, निघून जाते त्यातून. पण इतर कुठली गाडी असेल तर तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो. हे बघा 4 व्हीलर वगैरे पण थोड्या त्रासात आहे. नागोठणेनंतर हा एक चांगला पॅच लागला आहे, मोठा पॅच आहे तयार झालेला. आणि आता कोलाडेल. हे काय घेऊन चाललंय बाबा हा? एवढे मोठे मोठे ट्रॉलर असतात ना, त्यांचा स्पीड असतो एकदम कमी, त्याच्यामुळे अजून वेळ होतो. तर वरून चाललाय कोकण रेल्वेचा ब्रिज आणि आलाय कोलाड. हा कोलाडला इथे ब्रिजचं काम रखडलं आहे, कधी होईल काय माहिती. आता इथे थोडं कोलाडला सिटीमध्ये काम चालू आहे. हा रस्ता इथे जरा झालेला दिसतोय. हे बघा परत रस्ता झालेला आहे. इथे पुढे ब्रिजचं काम आहे. हे ब्रिजची कामं मला नाही वाटत लवकर होतील, वेळ लागेल. सकाळचे 8-12 वाजले तर थांबलं पाहिजे आता कुठेतरी नाश्त्याला, भूक लागायला लागली. इथे मस्त रस्ता आहे, सरळ एकदम पुरा तयार रस्ता. हे नागोठण्याचा मित्रांनो बायपास अजून काय काम नाही झालं आहे, बायपासचं आहे तसं आहे. रस्सा वडा मागवलाय, फटाफट नाश्ता करूया आणि आपण आपली जर्नी पुढे चालू करूया. चला आपला नाश्ता वगैरे करून झाला आहे. आता इथून त्या गाड्या आता निघत आहेत इथून. इंदापूरहून निघालो आहे. आता आपल्याला थोडं ट्रॅफिक लागेल. इंदापूरचा बायपासचं काम तर काय झालं नाही आहे. इंदापूर मानगाव आपल्याला ट्रॅफिक लागणार आहे. कधी बायपास होतोय काय माहिती, देव जाणे. लवकरात लवकर झाला पाहिजे, नाहीतर इथे गणपतीत 4-4 किलोमीटर रांगा लागतात लांब. तरी अजून बाजार ओपन नाही झाला आहे, त्याच्यामुळे थोडी कमी गर्दी आहे. अजून थोड्या वेळानंतर इथे खूप ट्रॅफिक होऊन जाणार. बायपासचं काम लवकरात लवकर झालं पाहिजे तर बरं आहे. इथून वगैरे तो बायपास बाहेर पडेल. काम खूप वर्ष याचं रखडलं बायपासचं, काय दिसत नाही प्रोग्रेस. आता इंदापूर तो मानगाव कसा रस्ता आहे तो बघू. मी गेल्या वेळी आले तर तो खूप चांगला रस्ता होता. अजून त्यात काय कामाचं काय नाही, फक्त मानगावच्या बायपासचं काम काय आहे चालू झालं का कितपत आलं ते नाही माहिती. ते जाऊन जरा आपण बघू. हे मानगाव बायपासचा रस्ता अजून तरी काय पुरा झाला नाही आहे. आपण आणि आलेलं आहे मानगाव. 9 झाली आहेत, आपण मानगावला पोचलो. ओव्हरऑल ठीकठाक रस्ता आहे. जिथे ब्रिजची कामं चालू आहे तिथे रस्ता खराब आहे. हा पुढचा राईड आपल्याला मारायचा आहे. तोच रस्ता श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवे आगार या ठिकाणी जातो. आपला श्रीवर्धन, दिवे आगार, हरिहरेश्वर रस्ता पण चांगला आहे. पुरा सिमेंटचा रस्ता आहे आणि सध्या आता रखरखलं पिवळं दिसतं आहे. पावसात वगैरे मस्त की हिरवं गार असणार आहे. आपण टायमाच्या आधीच पोचलो आहे इथे. मला वाटलं आपल्याला 10 वगैरे वाजतील इथे पोचायला, पण त्याच्या आधीच पोचलो. आता आपल्याला 1 तासच आहे इथून अंतर. इथली गावं एकदम सुंदर सुंदर छान वाटतात बघायला. झाडांमध्ये लपलेली कौलारू घरं आपली खूप सुंदर, मजा येते गाडी चालवायला. तर नारळाची झाडं दिसायला लागली आहेत, म्हणजे समजायचं की बीच जवळ आलेलं आहे. हे बघा मस्त वाटतं. आता आम्ही लवकरच आमच्या हॉटेलवर पोचू. आता ग्रुपने कुठलं हॉटेल बुक केलं ते बघूया जाऊन. आम्ही आता पोचलो आहे आमच्या रिसॉर्टवर. असे काहीतरी कॉटेज आहेत इथे. इथे एक आपली गाडी उभी आहे आणि
आणि बघा पुढे नागाचे झाडं सर्वी वर आजूबाजूला सुंदर. सुंदर असं स्विमिंग पूल पण आहे. आपण आता बीचवर आलो आहोत. माझ्या मागे बघत असाल तर हे सुरूची बन आहेत पुढे बघा केवढे मोठे. मस्त बीच आहे एकदम. जाऊन आपण बघूया काय आहे बीचवर, काय आहे. सनसेट पण जाऊन आपण पाहू. आपण आता दिव्यागर बीचवर आहोत. हा बघा जबरदस्त बीच आहे. ADV वगैरे चालत आहेत तिथे. त्या लांब त्या ठिकाणी वॉटर स्पोर्ट्स पण चालू आहेत. आणि सुरूची वन. अरे वा, समोर कासव दिसत आहे. तुला जवळ जाऊन बघूया. कासव मोठा आहे आणि हा याला मला कासव वाटला. इथं झाड आहे. काही काहीतरी विकतायत बघूया. काही मोदक विकतायत. दाखवा केवढे आहेत आम्हाला जरा प्रेक्षकांना आमच्या. वरती काय ना ते जरा वाप सत्य जरासं दाखवा. एवढे मोदक आहेत. 25ला एक देत आहेत. सुंदर असा हा दिव्यागरचा बीच. आयुष्य आपलं खूप छोटं आहे आणि अशा आयुष्यामध्ये स्वतःसाठी पण थोडासा वेळ काढावा. ते अशा चांगल्या ठिकाणी येऊन आपण यावे. तुम्ही पण आता निघा घरातून. त्याचं सुंदर असे बीचेस, हे आपल्या कोकणातले बीचेस आहेत. किती सुंदर वाटतंय बघा. या समोर तुम्ही बघत असाल डोंगरांच्या इथे थोडंसं धुकं किंवा पाणी उडतंय. हे समुद्राचं बाष्पीभवन होत आहे. तर काय सुंदर असं वाटतंय. ही शांतता, हा वारा आणि हा निसर्ग बघून एकदम मन प्रसन्न झालं मला. वर्थ आहे इथे ना. तुम्ही पण आता मेची सुट्टी लागेल किंवा तुम्हाला सॅटर्डे संडे भेटतो तेव्हा येऊन जावं इथे. खूप सुंदर असा बीच आहे. अशी तुम्हाला शांतता पाहिजे असेल तर तुम्हाला कोकणातच यावं लागेल. या, कोकण आपलंच असावं. सुप्रभात मित्रांनो. सकाळ झालेली आहे आणि आपण आहोत दिव्यागरला. आणि आता आपल्याला जायचं आहे. 3 मंदिरं बघायची आहेत. उत्तेश्वराचं मंदिर, सुवर्ण गणेश मंदिर आणि रूपनारायण मंदिर. अशी 3 मंदिर आपल्याला आज बघायची आहेत. आणि सुंदर मंदिर आहेत. जुनी आहेत एकदम. जुनी वास्तुकला आहे. मंदिराच्या अवतीभोवती खूप सुंदर असा परिसर आहे. तर तुम्ही दिव्यागरला कधी आलात तर तिथे तुम्हाला जायलाच पाहिजे. तर आपण पोचलो आता आपण उत्तेश्वराच्या मंदिराच्या इथे. हार्डली 2-3 पावलावरच आहे. आमच्या बाजूलाच रिसॉर्ट आहे, तिकडेच आहे. हे बघा मंदिर. खूप साऱ्या दीपमाळा आहेत, खूप साऱ्या. आणि सुंदर असं मंदिर आहे. चला तुम्हाला आतून दाखवतो कसं आहे मंदिर. हे भलं मोठं वटवृक्ष आहे आणि इथून असं एंट्रन्स आहे मंदिराची. हे बघा किती सुंदर अशा दीपमाळा आहेत. ओम नमः शिवाय नमः नमः. ओम नमः शिवाय नमः.
स्वयंभू पिंड आहे, खूप जुनं मंदिर आहे. आतला जो गाभारा दिसतोय हा खूप जुना आहे. समोरच मारुतीचं मंदिर सुद्धा आहे. हे बघा, हे उत्तेश्वराच्या मंदिराच्या बाजूला असा परिसर आहे. एवढ्या साऱ्या दीपमाळा आहेत आणि खूप हजारो वर्ष जुनं मंदिर आहे. स्वयंभू मंदिर आहे. तिथे एक आपल्याला आता बघितलं तो असाल तुम्ही, एक आजोबा भेटले, त्यांनी सगळी आम्हाला हिस्ट्री सांगितली. मला कॅमेरा बंद राहिला त्यात. हे बघा, इथे मस्त कलमाचे आंबे पण लागलेत, कलम धरलाय बघा. आणि हे बघा, सुंदर अशा दीपमाळा. किती छान वाटतं इथे परिसर आणि हे मंदिर. हे बघा, दिव्यागर नाव हे दिव्यागर का पडलं हे इथून समजते. हे स्तंभ दिसत आहे. या इथे पूर्वी दिवे लागायचे, संध्याकाळचे आपोआप दिवे लागायचे. त्याच्यामुळे या गावाचं नाव दिव्यागर असं पडलं. खूप जुनं असं वास्तू आहे. मित्रांनो, तर आपण आलो आहोत रूपनारायण मंदिर. हे बघा, समोरच दिसतंय. फोटोशूट वगैरे चालले आहे तिथे. चला तर मग तुम्हाला दाखवतो रूपनारायण मंदिर आतून. तर आता आपण पोचलो आहोत सुवर्ण गणेश मंदिराजवळ. हे बघा, समोरच आहे. गाडी इथे आपण पार्क केली. तर आपण आलो आहोत आपल्या हॉटेलवर परत एकदा. आता आपण हा व्हिडिओ इथेच थांबूया. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.